हाय हॅलो फ्रेंड्स, मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत मेहंदी कोन बनवण्यासाठी लागणारे जे जे साहित्य आहे ते पाहणार आहोत. तर हे पहा, हा आहे स्पॅच्युला, ही आहे मेहंदी पावडर, ही आहे साखर किंवा तुम्ही शुगर पावडरही घेऊ शकता, आणि हा आहे बंद पॅक डबा. हे पहा, ही आहे पायपिंग बॅग, हे पहा पायपिंग बॅग, आणि ही आहे मिक्स ऑइल, एक स्पून, पाणी, आणि एक मेजरमेंटसाठी आपण वाटी घेणार आहोत. ही मेजरमेंटसाठी वाटी आहे. तर आपण घेऊया. या वाटीने सगळे मेजरमेंट घ्या. कोणतेही मेहंदी आर्टिस्ट तुम्हाला सांगणार नाहीत की वाटीने वगैरे घ्या म्हणून, ते वेट करायलाच सांगतील, पण मी एक अंदाज म्हणून किंवा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, एक वाटी हे जे आहे ना, हे मिश्रण हे बघा, ही मेहंदी पावडर आहे ना, एक वाटी घ्या. आता जो बंद पॅक डबा आहे ना, हे पहा बंद पॅक डबा आहे, त्यामध्ये घाला. आणि कोणतीही मेहंदी पावडर, हे पहा एक वाटी आहे, कोणतीही मेहंदी पावडर एक्सपायर होत नाही, आणि ही मेहंदी पावडर ही ऑर्गॅनिक आहे. तर ही डोक्याला वगैरे लावायची मेहंदी पावडर नाही. हे पहा, मी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये साखर कशासाठी वापरतात हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. साखर, हे पहा, आता एक वाटी आपण पावडर, मेहंदी पावडर घेतलेली आहे. एक वाटी आपण पाणी घेऊया, आणि हळूहळू करून त्यामध्ये, हे पहा कन्सिस्टन्सी अजून गुठळ्या झालेल्या आहेत. हे पहा, सगळं एकजीव करा हळूहळू. हे पहा, मिक्स करत राहायचं. हे पहा, तुम्हाला जर वाटीने जमत नसेल तर थोडं थोडं करून पाणी घाला, एकदमच घालू नका, कारण ती पूर्ण नंतर तुम्ही एकदाच जर पाणी घातलं ना मेहंदी पावडरमध्ये, तर ती पूर्ण एकदम पातळ होऊन जाईल. तर हे पहा, असं एक जीव करून घ्या. हे पहा, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, हो का. हे पहा, हे असं गुठळ्या, सगळ्या गुठळ्या आहेत त्याच्या, ते सर्व गुठळ्या लम्स काढून घ्यायचे आणि पूर्ण मेहंदी प्लेन करून घ्यायची आहे. पहा, दिसते का तुम्हाला. आणि मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, आणि तुम्ही पण करू नका, एकदम व्यवस्थित असा हा व्हिडिओ पहा. हे पहा, थोडंसं माझं शूटिंग करताना जे बाऊल आहे तो थोडा तिकडे गेलेला आहे. हा पाण्याचा ग्लास खाली ठेवूया आपण, तो सांडून जाईल. आणि हा पहा, एका वाटीतलं ते तेवढं पाणी राहिलेलं आहे. हे पहा, आता थोडे हे झालेलं आहे, प्लेन दिसायला लागले, तुम्ही बघा. आणि एकाच डायरेक्शननेही फिरवून घ्या अजिबात. हे पहा, मी कसं एका डायरेक्शनने फिरवून घेते, म्हणजे ते पूर्ण प्लेन होऊन जाईल, मेहंदी जी आहे ती एकजीव होईल. त्यानंतर आता आपण अजून थोडं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मिक्स ऑइल घालणार आहोत आपण. मिक्स ऑइल तुम्हाला कुठल्याही बाजारात किंवा तुम्ही जे मेहंदीचे साहित्य मिळते, सामान जे ग्रोसरी, स्टेशनरी वगैरे दुकान असते, त्यामध्ये तुम्हाला मिक्स ऑइल, हिना मिक्स ऑइल म्हणून मिळेल. तर तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. तर ग्रॅमवर वगैरे असतं हे, मिली 50 मिली 100 मिली असं, तर तुम्ही ते घेऊ शकता. हे पहा, आता मी मिक्स ऑइल त्यामध्ये घालणार आहे, आणि एक अंदाजे घाला. आणि तुम्ही, हे पहा, मिक्स ऑइल घाला. मिक्स ऑइल घातल्यानंतर का घालायचे, कारण ते अजून एक जी मेहंदी पावडर आहे ती एकजीव होईल, त्यासाठी आपण घालणार आहोत. हे पहा, मी थोडंसं पुसून घेते, ओघळ वगैरे येऊ द्यायचे नाहीत बॉटलला. आणि जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत उद्यापासून. उद्या आता मी तुम्हाला मेहंदी कोन कसा बनवायचा हे सांगणार आहोत. आज मेहंदीची पेस्ट बनवून झालेली आहे. हे पहा, ते थोडं जे ऑइल आहे ते मिक्स होईपर्यंत ती, हे पहा, जे आहे ते मेहंदी पावडर, म्हणजे जी मेहंदीची पेस्ट आहे ती घसरणार आहे. जोपर्यंत मेहंदीचे ऑइल आणि मेहंदी एकजीव होत नाही तोपर्यंत तुम्ही हे असे
करून घ्या. हे पहा मी कसे करते पहा, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. पहा सुंदर असं, इतका सुंदर वास येतो मेहंदीचा. हे पहा, आणि ही नॅचरल मेहंदी आहे. याचे आपल्या हाताचे कसे फोपडे वगैरे निघतात तसंसुद्धा होत नाही. पिलप म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर ते तसं पण होत नाही. हे पहा, आणि आपले व्हिडिओ सर्व हे व्हिडिओ मराठीत असतील. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, असं बंद पॅक डबामध्ये ठेवा आणि मी असंच तुम्हाला उद्या पण दाखवणार आहे. नक्की लाईक करा आणि शेअर